अधिष्णु विष्णु वंदिता शहासुर शिवशेषा मुद्रा बुद्रा राजते. या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. 400 वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शुभा. राजनीती, युद्धनीती, गरिबी कामा यांसारख्या कुटक्षेत्रातला कळस म्हणजे शुभा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शुभा. दुश्मनांच्या काळजात पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शुभा, किमयागार म्हणजे शुभा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शब्द नाही तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारतात अंगाचं रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. यासाठी सुरुवाती शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिके गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. त्यातूनच स्वराज्य निर्माण झाले. मित्रांनो, महाराजांबद्दल बोलण्याइतकीच मी मोठी नाही. मी महाराजांबद्दल जाणून घेत असताना मला महाराजांबद्दल जे कळले ते मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. अरे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित करून देणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडीला जाऊन फिरतो. आला पयास की करतो आत्महत्या, नाही तर लावतो वाटली तोंडाला. आली शिवजयंती जवळ की घरतो वाद, करतो भांडणे. त्यांच्याच जन्मतारखांवरून म्हणजे आपण काय दर्शक येतो राजांचा. राजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्याही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण कधीही पंचांगण पाहिला नाही. महाराजांना अनेक संकट आली, पण कधीही आत्महत्येचा विचार केला नाही, कधीही व्यसनाच्या आहारी गेले नाही. म्हणूनच खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपला युवक जर जनावरांसारखं वागत असेल तरी खरंच खूप मोठी शोकांतिका करण्याची गोष्ट आहे. आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आली, कारण हैदराबाद प्रॉपर्टीच्या घटना येथे घडू लागल्या आहेत. म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही. राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणून आज 400 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देतात. आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहे, म्हणजे आज खऱ्या अर्थाने गरज आहे ते छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. छत्रपती शिवाजी महाराज म्हणणे कठीण नाही, त्यासाठी मनात ताकद, रक्तात देशभक्ती होती. बघा, प्रत्येक घराघरात निर्माण होती छत्रपती शिवाजी महाराज. जिंकून दुनिया सारी सिकंदर येथेच रडला होता, जिंकून दुनिया सारी सिकंदर येथेच रडला होता. लाख मोलाचा राजा माझा बादशाहीशी याच मातीत लढला होता, लाख मोलाचा राजा माझा बादशाहीशी याच मातीत लढला होता. शेवटी जाता जाता या व्यासपीठाची रजा घेत असताना एवढेच म्हणू इच्छिते, मुख्या मनाने किती उधळून शब्दांचे बुडबुडे, मुख्या मनाने किती उधळून शब्दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे जातील पुरती तोफांचे चौघडे, तुझे पोवाडे जातील पुरती तोफांचे चौघडे. क्षत्रिय कुलाचा वंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगी
जय